जय शिवराय मित्रांनो, गर्भवती महिलांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत थकीत असलेलं अनुदान मानधन हे महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून 2017 पासून देशभरामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी गर्भवती महिलांना या कालावधीमध्ये काम न करावं किंवा त्यासाठी एक पोषक असा आहार मिळाला पाहिजे, त्यासाठी 3 टप्प्यामध्ये 5,000 रुपयांचं मानधन म्हणजेच अनुदान दिलं जात आहे. आणि अशा महिलांना दुसऱ्या अपत्याच्या वेळी जर मुलगी जन्माला आली तर एक रकमी 6,000 रुपयांची रक्कम त्या महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आणि अशा प्रकारच्या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसांपासून लाभार्थ्यांचे अनुदान वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि अशा पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचं अनुदान वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाचा मंजूर असलेला 85,46,55,728 रुपये तर त्या समरूप 40% राज्य शासनाचा जवळजवळ 56,97,70,485 रुपये एवढा निधी या जी.आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे अनुदान जे पात्र महिला लाभार्थी असतील अशा महिला लाभार्थ्यांच्या डायरेक्ट डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे अनुदान जमा करण्यासाठी आता बँक खात्यामध्ये सेंट्रलाइज अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच जे लाभार्थी अनुदानासाठी पात्र झालेले असतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान वितरित करण्यात आलेलं नव्हतं. हे अनुदान आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे. याच्यामध्ये जे आता अनुदान दिलं जाणार आहे ते प्राधान्यानं दुसऱ्या अपत्याकरता द्यावयाच्या लाभापोटीचं अनुदान असणार आहे. मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती पाहू शकता. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.